ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुरुवातीपासून अस्मिता ही सायलीचे रागराग करत असायची, पण तिचे डोळे उघडले आणि ती आता सायलीची. पण नंतर तिला कळतं की सायली खूप चांगली आहे, आपण तिला उघडचा त्रास दिला. आणि अस्मिताला कळतं की प्रिया ही तिच्या बाळाच्या जीवावर उठलेली होती. आणि अस्मिताला कळतं की आता प्रिया ही वाईट आणि सायली ही चांगली आहे. आणि सायलीला आपण एवढा त्रास दिला तरी आपली ती काळजी घेते. आणि सायली प्रियाला धमकवते आणि बोलते की तू अस्मिताच्या विरुद्ध कोणतेही कारस्थान तू करणार नाही. इथे प्रियाला कळते की सायलीने अस्मिताला तिच्या बाजूने करून घेतलं. त्यामुळे ते कल्पनाला पण धक्का बसतो की अस्मिता सायलीची रागराग करत असणारी आज त्याच सायलीचे गुणगान गात आहे. आणि ते आश्रम केस पण मिटलेली असते आणि मधुभाऊ निर्दोष मुक्त झालेले असतात. आणि मधुभाऊ सुभेदारांच्या घरी आल्यानंतर पूर्णाई त्यांची माफी मागते. आणि पूर्णाई मधुभाऊंना बोलायला लागते की मी तुमच्यावर नको तो संशय घ्यायला लागले आणि मी तुम्हाला खुनी ठरवले. आणि प्रिया बघायला गेलो तर रागाच्या भरात पूर्णाईशी उद्धटपणे बोलत असते. आणि पूर्णाजीच्या मनात रविराजांची आणि प्रतिमाची मुलगी हे प्रियाबद्दल तिचा समज आता दूर झालेला असतो. आणि पूर्णाई सायलीवर प्रेम करायला लागते. आणि त्यानंतर पाहायला मिळते की सायली गरोदर झाली असते आणि ही सगळी गुड न्यूज अर्जुन सुभेदार कुटुंबात देत असतो. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होतं आणि अस्मितालाही खूप आनंद व्हायला लागतो. इकडे प्रियाच्या खोटारडेपणामुळे अश्विन सगळ्यांशी वाईट झालेला असतो. आणि प्रियाच्या नादी लागून अश्विन अजूनच अर्जुन आणि सायलीचा तिरस्कार करू लागतो. आणि एक प्रकारे बघायला गेलो तर सायली सगळ्यांची फेवरेट सून झालेली असते. आणि रविराज बाळाला बघून आता सायलीचा स्वीकार करतात. आणि प्रिया आपण एकटं पडलोत आणि कोण आपली बाजू घेत नाही हे समजून ती अजूनही कारस्थान करत असते. आणि सायलीला बाळ झाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी तिच्या नावाने होईल यावरून तिला आता खूप भीती वाटायला लागलेली असते.